आपण पाहत आहात RK न्यूज, बातमी तुमची, आवाज आमचा। माझं नाव धनंजय चौधरी, आम्ही आंदोलनाचे कार्यकर्ते आहे। 3 तासची बैठक चालली उसाच्या दरावर। ते फक्त चर्चेचं पुरावा आहे आणि शेतकऱ्यांना खुळ्यात काढण्याचा हा सगळा प्रकार आहे। एकीकडे जिल्हाधिकारी आणि SP साहेब म्हणतात सगळ्यांनी कायद्याचं पालन करायला पाहिजे आणि दुसरीकडे कारखाने कायद्याचं पालन करत नाही, तेच आम्ही समजावून सांगून कळून सुद्धा ते म्हणतात तुम्हीच तर अशा म्हणणार आहात। म्हणजे यांच्यात दुटप्पी भूमिका आहे। कारखानदारांना कुठेतरी सहकार्य करण्याची भूमिका आहे आणि शेतकऱ्यांची लूट कारखान्याने अशीच चालू ठेवावी अशा पद्धतीचं हे प्रशासनाचं धोरण आहे आणि यातून शेतकऱ्यांना कुठलाही फायदा झालेला नाही। एकही कारखानदार इथं आलेला नाही। ज्यांना अधिकार नाही ते सगळी लोक पाठवलेत आणि आता शेतकरी संघटनांचा फक्त वेळ काढायचं काम केलंय। त्यातनं निर्णय काही निघालेला नाही। इथून पुढच्या काळामध्ये शेतकऱ्यांनी खरं तर कुठल्याच कारखान्याला ऊस देऊ नये आणि ऊस न दिल्यामुळे कारखाने जर बंद पडले तर जिल्हाधिकारी सुद्धा म्हणत नाहीत तुम्ही असं का वागला म्हणून। मग आम्ही न्याय कोणाकडे मागायचा? आम्हाला न्याय मागायला सुद्धा कोण नाही आणि द्यायला सुद्धा कोण नाही। भूमिका आमच्यात कारखाने बंद आहेत, आम्ही ऊसच देणार नाही या लोकांनी। जो पण पैसे देत नाहीत तोपर्यंत त्याला ऊस नाही, तो पण कारखाने काय सुरू होत शेतकरी निघेल असं वाटत नाही। आणि मुख्य कारखानदार जे आहेत, मुश्रीफ साहेब असतील किंवा बंटी साहेब असतील आणि कोरे साहेब, ही आणि आव्हाडे सावकर, ही सगळी एकत्र येऊन यावर जर निर्णय घेत नसतील तोपर्यंत चर्चेतनं हा ऊसात दराचा तोडगा निघणार नाही आणि आत्ताच्या चर्चेच्या गोळाच्या व्यतिरिक्त दुसरं कुठलंही आपल्याला सांगता येईल। खरं तर प्रामुख्यानं कोणते मुद्दे उपस्थित करण्यात आले होते आणि प्रशासनाकडून कशा प्रकारे उत्तर देण्यात आले? आमचा मुद्दा आहे सगळ्या संघटनांचा मागचं 200 रुपये मिळायला पाहिजे। वाढलेल्या साखर दराचा आणि उपपदार्थांना जे वाढीव रक्कम मिळालेली आहे त्यातनं कारखान्यांना फायदा झाला आणि त्या फायद्यातला वाटा म्हणून एक 200 रुपये त्यांनी मागच्या वर्षातले द्यावेत अशी मागणी आहे। त्याबद्दल इथं कुठंच चर्चा नाही। चालूला नुसतं FRP म्हणाला तर FRP सुद्धा या लोकांनी फसवून काढलेले आहे। आताच्या साखरेच्या दरानुसार या ऊस द्यायला हे लोक तयार नाहीत। शेतकऱ्यांना आता दिलेल्या FRP मध्ये परवडत नाही आणि शेतकरी कुठे ऊस द्यायला तयार नसताना प्रशासनाच्या आणि पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून हे कारखानदार रिटर्न कारखाने सुरू करून यावर्षी सुद्धा शेतकऱ्यांना फसवणार। साखर कारखाने आणि शेतकरी संघटनांची जी संयुक्त बैठक होती जिल्हाधिकारी कार्यालयात कोल्हापूर येथे, ती आताच थोड्या वेळापूर्वी संपलेली आहे आणि 3-3.5 तास चाललेली बैठक फक्त चर्चेचे गोराळच ठरलेले आहे। यातनं एकही मुद्दा चळवळींच्या मागणीचा कुठेही पुढं आलेला नाही आणि कारखान्यांनी त्याबद्दल सुद्धा शब्द काढलेले नाही। मागच्या हंगामातल्या 200 रुपयेवर आमचे पैसे द्या आणि मग कारखाने सुरू करा असं कलेक्टर साहेबांना सांगितलं तरी कलेक्टर साहेब म्हणतात नियमाप्रमाणे काय असेल ते होईल। आम्हाला सांगतात तुम्ही कायद्यानं वागा, तुम्हाला कायदा मोडून आंदोलन करता येणार नाही म्हणतात आणि कारखानदार कायदा मोडा लागलेत, त्यांना मात्र ते सांगायला तयार नाहीत की तुम्ही कायद्याप्रमाणे वागा म्हणून। आणि कारखानदारांना कुठं तर खुली छूट या प्रशासनाने दिलेली आहे आणि कारखानदार चर्चेला यायला तयार नाहीत। त्यामुळं या आंदोलनाचा तिढा असाच आहे। आमच्या भागापुरतं बोलायचं झालं तर आपल्या भागातले कुठलेही कारखाने चालू नाहीत आणि इथून पुढच्या काळामध्ये कोणत्याही शेतकऱ्यानं कुठल्याही कारखान्याला ऊस द्यायचा नाही आणि जोपर्यंत आपल्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आंदोलन हे सुरूच राहणार आहे आणि शेतकऱ्यांनी या आंदोलनाला सहकार्य करून ऊस देणार नाही ही भूमिका चालू ठेवा। RK न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।